बेळगाव शहरातील वडगाव उपनगरातील माणूस आणि मुक्या प्राण्यातील अतूट नात्याचं हृदयस्पर्शी दर्शन सध्या चर्चेत आलंय. पाखरे कुटुंबानं आपल्या लाडक्या नाग्या बैलाच्या स्मरणार्थ त्याचा पुतळा उभारला असून या पुतळ्याची परिसरात ढोल ताशांच्या गजरात सोमवार दिनांक 29 जून रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. पाहुयात या संदर्भातील भावनिक क्षण. शेतकरी आणि त्याच्या बैलाचं नातं हे केवळ मालक आणि जनावराचं नसतं, तर ते विश्वास, कष्ट आणि जिव्हाळ्याचं असतं. बेळगावच्या वडगाव भागातील कारभार गल्लीतील पाखरे कुटुंबानं हे नातं एका अनोख्या पद्धतीने जपलंय. 2 वर्षांपूर्वी पाखरे कुटुंबाचा लाडक्या नाग्या हा बैल मृत्युमुखी पडला. शेतीच्या कामात विश्वासू साथीदार ठरलेल्या नाग्यानं अनेक बैलगाड्या शर्यतींमध्येही यश मिळवत कुटुंबाचा अभिमान वाढवला होता. नाग्याच्या आठवणी कायम जिवंत राहाव्यात यासाठी पाखरे कुटुंबाने त्याचा पुतळा उभारला. सोमवारी रात्री या पुतळ्याची वडगाव परिसरातून ढोल ताशांच्या गजरात आणि भावनिक वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पुतळ्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. तंत्रज्ञानाच्या युगातही शेतकरी आणि आपल्या घरातील जनावरांचं भावनिक नातं आजही तितकंच दृढ आणि घट्ट असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, तरुण भारत न्यूज, बेळगाव.